नमस्कार. संजय गांधी निराधार योजनेच्या पैशांबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे, विशेषतः मार्च महिन्याच्या हफ्त्याबद्दल. हा हफ्ता का थांबलाय आणि तो कधी मिळणार? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? संजय गांधी योजनेचा मार्चचा हप्ता नेमका कधी मिळणार? कारण हजारो लोक यावर अवलंबून आहेत. दिव्यांग व्यक्ती असोत, विधवा महिला असोत, ज्येष्ठ नागरिक किंवा मग दीर्घ आजाराने त्रस्त असलेले लोक, त्यांच्यासाठी हे पैसे वेळेवर मिळणं खूप महत्त्वाचं आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. म्हणजे बघा, हे फक्त पैशांचा विषय नाहीये. या विलंबाचा परिणाम थेट त्यांच्या रोजच्या जगण्यावर, त्यांच्या मनशांतीवर होतोय. त्यामुळे ही एक खूप मोठी आणि गंभीर गोष्ट आहे. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे थांबले का आहेत? या विलंबाचं कारण काय आहे? चला तर मग जरा प्रशासकीय बाजू समजून घेऊया. तर अधिकाऱ्यांकडून जी माहिती समोर येतेय त्यानुसार सध्या सरकारचं पूर्ण लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पावर आहे. आणि जोपर्यंत हा अर्थसंकल्प म्हणजे बजेट सादर होत नाही, तोपर्यंत पेमेंटची प्रक्रिया पुढे सरकणार नाहीये. म्हणजे सध्या सगळं काही बजेटवर थांबलंय. अगदी हेच अधिकृत सूत्रांकडूनही सांगण्यात येतंय की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच पुढील दिशा ठरेल. याचा सरळ अर्थ असा आहे की बजेट नंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्याला पेमेंटच्या तारखेबद्दल कोणीच नक्की काही सांगू शकत नाही. आणि फक्त इतकंच नाही, तर जी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीची सिस्टीम आहे ना, ज्यातून पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जातात, त्या सिस्टीमला सुद्धा पेमेंट करण्यासाठी अजून कुठलीही नवीन सूचना किंवा ऑर्डर मिळालेली नाहीये. म्हणजे बघा, ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे जी सध्या होल्डवर आहे. ठीक आहे, हे सगळं झालं विलंबाबद्दल. पण थांबा, या सगळ्यात एक चांगली, एक पॉझिटिव्ह बातमी सुद्धा आहे. एक आशेचा किरण आहे आणि तो दडलाय याच बजेटमध्ये. चला पाहूया ती चांगली बातमी काय आहे. तर चांगली बातमी ही आहे की येत्या बजेटमध्ये निधी वाढण्याची शक्यता आहे आणि हे आकडे लक्ष देण्यासारखे आहेत. दिव्यांग मंत्रालयाच्या निधीत तब्बल 30% वाढ अपेक्षित आहे, 30%. आणि संजय गांधी योजनेच्या बजेटमध्येही जवळपास 13% वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. म्हणजे सरकार या योजनांसाठी जास्त पैसे देण्याच्या तयारीत आहे. पण मग प्रश्न येतो की या बजेट वाढीचा लाभार्थ्यांना थेट काय फायदा? ही वाढ का इतकी महत्त्वाची आहे? कारण या वाढीमुळे एका खूप मोठ्या मागणीला बळ मिळतंय. चला बघूया ती मागणी काय आहे. आणि ती मागणी आहे अनुदानात वाढ करण्याची. कारण हे वास्तव आपल्या सगळ्यांनाच माहितीये, वाढती महागाई. या महागाईच्या काळात जी काही पेन्शनची रक्कम मिळते ती आता खरंच खूप अपुरी पडतीये. त्यामुळे ही रक्कम वाढवणं आता खूप गरजेचं झालंय. आणि म्हणूनच हा एक अगदी लॉजिकल प्रश्न विचारला जातोय. जर सरकार या योजनांसाठी एकूण बजेट वाढवत असेल, तर मग त्या वाढीचा काही भाग थेट लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करून का दिला जाऊ नये, नाही का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण कारणं पाहिली, एक चांगली बातमीही पाहिली. पण आता पुढे काय? म्हणजे प्रोसेस नक्की कशी असणार आहे? चला ते समजून घेऊया. तर बघा, प्रोसेस साधारण अशी असेल. सगळ्यात आधी 6 तारखेला बजेट सादर होईल. बजेट सादर झालं की मग निधी वाटपाची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी, नेमकी तारीख काय असेल हे अजूनही कोणी सांगू शकत नाही. ते अजूनही गुलदस्त्यातच आहे. म्हणजे शेवटी आपण पुन्हा त्याच 2 मुख्य प्रश्नांवर येतो. एक, अनुदानात वाढ होणार का? आणि दुसरं, मार्चचा हप्ता नक्की खात्यात कधी येणार? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील अशी आशा आहे. त्यामुळे पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरेल.